नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर हे पहा, आज आपण एकाच बॅटरपासून 4 प्रकारचे नाश्ते बनवू शकतो असं आपण बॅटर बनवणार आहोत। तर हे जे दिसत आहे तुम्हाला वाटीमध्ये 1 कप उडीद डाळ आहे, मोठ्या टोपामध्ये दिसत आहे ते 4 कप तांदूळ आहेत आणि मेथी दाणे ह्याच्यामध्ये डाळीमध्ये आपण मेथी दाणे देखील भिजायला घातले 10 ते 15 दाणे। आता आपण त्या कप देखील टाकणार आहोत। ह्या कपामध्ये आपण 1 कप पोहे घेतलेले आहेत, हे सर्व आपण वाटून घेतलेलं आहे। आता आपण ह्याला व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। पाणी जास्त नाही टाकायचं, हे इतपत बारीक करून घ्यायचं, मी दाखवलेलं आहे तुम्हाला। आता व्यवस्थित फेटून घ्यायचं, व्यवस्थित आपण फेटून घेणार आहोत, मीठ टाकायचं नाही आता। हे पहा आपलं व्यवस्थित मिक्स करून झालेलं आहे। आता आपण रात्रभर ठेवून देणार आहोत ह्याला। आता सकाळी दाखवणार आहे मी तुम्हाला पीठ। हे पहा कशी याला जाळी पडत आहे, या पिठाला खूप छान जाळी, आपलं पीठ भिजलेलं आहे, फुगून आलेलं आहे वरती। तर आता आपण एका टोपामध्ये डोशासाठी आपण काढून घेणार आहोत वेगळं, त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता पाणी आपण टाकून घेणार आहोत, थोडं टाकायचं पाणी। मी आता कन्सिस्टन्सी देखील दाखवणार आहे। हे पहा अशी कन्सिस्टन्सी ह्याची पाहिजे, जास्त पातळ नाही, जास्त घट्ट देखील नाही। मी आता पॅन ठेवून घेतलेलं आहे, थोडंसं तूप लावून आता पाणी देखील टाकून घेतलेलं आहे। मी आता डोसा टाकून घेत आहे याच्यामध्ये। हे पहा मी आता पलटी करून घेणार आहे डोसा। पहा कसा छान करपूस डोसा बनलेला आहे, जाळी देखील व्यवस्थित पडलेली आहे। हे पहा मी आता जवळून देखील तुम्हाला दाखवणार आहे कशी जाळी पडलेली आहे। हे अशा प्रकारे मी सर्व पेपर डोसे बनवून घेतलेले आहेत, तुम्ही देखील अशा प्रकारे बनवा। असं मी जसं सांगितलं आहे मेजरमेंट, तसंच तुम्ही मेजरमेंटने बनवा। सोडा अजिबात टाकायचा नाही आणि पिठामध्ये मीठ पण नाही टाकायचं। मी तुम्हाला टिप सांगते की पिठामध्ये मीठ कधीच नाही टाकायचं, का तर आपलं जर काय ॲल्युमिनियमचं वगैरे भांडं असेल त्याला काळे डाग पडू शकतात। तर मी आता ह्याच्याबरोबर खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे, आता सर्व करून देखील मी तुम्हाला दाखवणार आहे। तर हे पहा मी आता इथे स्पंज डोसे देखील बनवलेले आहेत। हे जे दिसत आहेत हे 2 मी स्पंज डोसे देखील बनवलेले आहेत। मी आता तुम्हाला दाखवणार आहे कसे सॉफ्ट बनलेले आहेत पहा हे। तर तुम्ही देखील अशा प्रकारे बनवून खा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब